चला रोजच्या प्रमाणे हात जोडू, डोळे बंद करू, श्लोक म्हणू आणि मग आपल्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे बंद करा. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय श्रीराम, जय गुरुदेव, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. योग वसिष्ठमध्ये आजपर्यंत वैराग्य, त्याच्यात या जगाप्रती येणारी भावना, या जगाकडून सुखाची अपेक्षा, जे काही ज्याला जग म्हणतो, जे विषय आहेत, जे काही आपले ऑब्जेक्ट्स किंवा आपल्या इच्छा, आणि याच्यातून सुटण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, खरं सुख कुठे आहे हे शोधायचं. तर या सगळ्यांसाठी नेमके प्रयत्न कसे असावे, प्रयत्नांचं स्वरूप कसं असावं, त्याच्यावरती वसिष्ठ ऋषींनी मार्गदर्शन केलं. त्यावर त्यांनी हेही सांगितलं की मुळातच जे आहे 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 असं समजतो, हे जे जग आहे याच्या मागे जे आपण लागतो, ह्याच्यामध्ये हे खरं उत्पन्न झालेलं नाही, हा केवळ भ्रम मात्र आहे. जे आहे मूळ सत्य तेच काय एक ते आहे, आणि जेव्हा त्याच्याशी एकरूप होऊ तेव्हा खरं सुख आहे. योग वसिष्ठाचा सगळा सारांश हा सामान्य माणसाच्या दृष्टीने जर सांगायचा झाला तर तो असा राहील, जे भ्रम आहे की नाही, स्वप्न आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाजूला सगळ्या सोडून द्यायच्या. आणि एक गोष्ट फक्त आपल्याला कळली पाहिजे, जी अर्थात योग वसिष्ठमध्ये अगदी शेवटी शेवटी आली आहे, अविद्या आख्यान म्हणतात त्याला, की ही लिमिटेड बॉडी, अनलिमिटेड माइंड. शरीराला मर्यादा आहे, इंद्रियांना मर्यादा आहे, परंतु मनाला मर्यादा नाही आहेत. तर हे अनलिमिटेड माइंड आणि ही लिमिटेड बॉडी, हे कॉम्बिनेशनच मुळात गडबड आहे. याच्यानंतर हे जे अमर्याद मन, ह्याच्या इच्छा तशाच राहतील. त्याला किती खाऊ, किती बघू, किती एन्जॉय करू, किती ऐकू, असं त्याला सगळ्या गोष्टी खूप 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 पाहिजे असतात. एखाद्याला जर आपण म्हटलं तुला एक साधा 1 BHK फ्लॅट पाहिजे की महाल पाहिजे, तर तो महाल म्हणेल, भले माणूस एकटाच असेल, परंतु नाही, मला महाल पाहिजे. ही जी अपेक्षा असते, तर याच्यात एक गोष्ट लक्षात यायला हवी की कितीही मागे गेलो आपण, कशाच्याही मागे कितीही गेलो, तरी सगळं पूर्ण जरी झालं, त्या इच्छा पूर्ण होत गेल्या, तरी मन काही थांबत नाही. एक मिळालं त्याच्यानंतर दुसरं, दुसरं मिळालं त्याच्यानंतर तिसरं, हे असं चालतच राहील. आणि या सगळ्या गोष्टी गोल गोल फिरणार आहेत. एक आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. बरं, जे मिळतं ते परमनंट आहे अशातले प्रकार नाही. काहीही असेल तर त्या प्रत्येकाला एंड आहे. त्यामुळे ही सगळी भ्रांती जर लक्षात आली की आपलं मन हे बाहेर सगळीकडे फिरतं, त्याच्याऐवजी एक काहीतरी असं कॉन्स्टंट मिळालं की ज्याच्यात माणूस गेला की बस कायमचं सुख. स्वाभाविक गोष्ट आहे, कुठलाही शहाणा माणूस ज्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या मागे लागण्याची ऐवजी जी गोष्ट पक्की आहे, ज्याच्याकडे गॅरंटी आहे की इथे आल्यानंतर सुख मिळू शकतं, तिथे तो जाईल. तर हे एकदा आपल्या डोक्यात चित्र स्पष्ट झालं की मग हे जे आजूबाजूचं भटकणं आहे, इकडे भटकण्याच्या ऐवजी आपण आतल्या आत आपल्यामध्येच जो परमात्मा आहे त्याच्याशी जरा मैत्री केली, त्याला एकदा समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर मग हळूहळू हळूहळू तो आपलं सगळं सुख हे आतच आहे हे लक्षात येतं. मग बाहेरच्या गोष्टी आहेत काय नाहीत काय त्यांनी काही फरक पडत नाही. आपण जे अनशेकेबल म्हणतो तसे अनशेकेबल होतो. परंतु ही गोष्ट इतकी पटकन समजत नाही, इतकी लक्षात येत नाही. त्यासाठी हा सगळा 32,000 श्लोकांचा प्रपंच करावा लागला, आणि म्हणून हे एवढं मोठं योग वासिष्ठ अस्तित्वात आलं. तर ठीक आहे, आपण त्याच्यातून जाऊया. आणि कारण हे संस्कार एकदा सांगितले तर होत नाही ना, ते वारंवार वारंवार बिंबवावे लागतात. ही आपली अज्ञानाची भिंत फार पक्की आहे, तिच्यावर हातोडे मारायचेच आहे. दुसऱ्या बाजूने या भिंतीचं पोषणही होतच आहे. हिला आणखी इकडून जगातून वेगवेगळे संस्कार, म्हणजे त्याला आपण सिमेंट लावणं सुरू आहे, त्याला पाणी देणं सुरू आहे, भिंत मजबूत करणं सुरूच आहे. एकावर एक थर येतातच आहे. एका साईडने आपण हातोडे मारतोय, दुसऱ्या साईडने जग आपले संस्कार करतायत.
आपण जेवढे नेटाने याच्यावरती हातोडे मारू, जेवढी फ्रिक्वेन्सी आपली जास्त असेल, जेवढा जोर आपण लावू, या बाहेरच्या संस्कारांपेक्षा आपला जोर जास्त असेल तर एक दिवस हळूहळू ही भिंत तुटायला मदत होईल. किंवा त्या पाण्याच्या टाकीचं उदाहरण घ्या की जिथे एक नळ सोडला आहे, हा नळ आहे याचा संस्कारांचा. हे जे काही सगळे जग आहे, जगाचे संस्कार, त्या पाण्याच्या टाकीमध्ये तो नळ सोडलाय, तो आपल्या फोर्सनी पाणी ओततोच आहे. आता ही पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी म्हणजे आपलं मन आहे हे पूर्ण रिकामं करायचं, स्वतःला पूर्ण ते जे मूळ आहे त्याच्याकडे घेऊन जायचं, असं जर करायचं असेल तर त्याला दोन ऑप्शन्स आहेत. एक तर ती वरचा नळ बंद करा आणि खालचा नळ हा सोडून द्या, केव्हा तरी हा होईल. तर वरचा नळ बंद व्हायला वेळ लागतो, पण खालचा नळ सोडून द्या, ज्ञान वाढवत वाढवत जायचं आणि मग हळूहळू हळूहळू वरचा नळ सुद्धा आपोआप तो बंद करायला आपण केपेबल होतो, तोही बंद करायला सुरुवात करतो. म्हणजे मग येणारे संस्कार हे बंद होतील आणि जाणारे संस्कार जे आहेत, जे निघून जायला पाहिजे आणि मूळ आपल्याकडे जे यायला पाहिजे त्याकडे आपलं लक्ष लागेल. तर हे अशा पद्धतीने स्वतःवरती संस्कार करायचे आहेत, म्हणून एवढे मोठे 32,000 श्लोक आणि हा एवढा सगळा प्रपंच असा इथे मांडलाय. वसिष्ठ ऋषींनी लीला सरस्वतीची गोष्ट सांगितली, कर्कटी राक्षसीची गोष्ट सांगितली आणि या कर्कटी राक्षसीच्या माध्यमातून त्यांनी एक काल जो उपदेश केला त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारात किती राक्षसी जरी असली तरी सुद्धा तिला मुक्ती ही शक्य होती. तिने आपल्या प्रयत्नांनी ते साध्य केलं. त्याच्यामध्ये आणखी एक उपदेश असाही इनडायरेक्टली आलेला आहे की आपल्याकडून चुका झाल्या असतील किंवा आपण काही चुकीच्या मार्गावर गेलो असू तरीही आशा सोडायची नाही, पुन्हा परत येऊ शकतो. आज जिथे आहे म्हणून आपण नेहमी म्हणतो लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट, कारण वर्तमान आपल्या हातात आहे. वर्तमानाच्या बेसिसवरती आपलं भविष्य पण आपल्या हातात येऊ शकतं. तर त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि पुढे जा. आता हे जग म्हणजे पसरत जाणारे चित्त असं वसिष्ठ ऋषींनी सांगितलंय. ते रामालाही कर्कटीची गोष्ट सांगितल्यानंतर ते म्हणतात की हा सगळा जगत भ्रम, जगाचा भ्रम आहे आणि हा केवळ या मनाच्या चित्ताच्या रूपाने हा प्रकट झालेला आहे. ते सांगतात की हे मन हे इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं श्रेष्ठ आहे की त्यांनीच आपल्या आजूबाजूला हा सगळा भ्रम निर्माण केला. आणि आपल्याला काय समजायचं आहे की हा भ्रम तर आहेच जे काही बघतोय, पण त्याच्यासोबत आपलं मन सुद्धा हे सुद्धा भ्रम आहे. बरं, हे कोण निश्चय करणार? तर हा निश्चय करणारी बुद्धी. बुद्धी सुद्धा ही भ्रमच आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी जातात, जेव्हा आपण ती ध्यानाची अवस्था अनुभवतो की जिथे मी नावाची काही वस्तूच राहत नाही, फक्त काहीतरी आहे आणि जे आहे ते आहे या स्वरूपात, ना बुद्धी आहे, ना मन आहे, ना काहीच आहे, तर ती अवस्था प्राप्त कर असं वसिष्ठ ऋषी सांगतात. ते म्हणतात की तू मनाने जे काही निर्माण केलंय ते सगळं झुगारून दे, तुझ्या इच्छा झुगारून दे, इव्हन हे मन नाही हे सुद्धा सोडून दे, या मनाचाही त्याग कर आणि मग तेव्हा तू स्वतःच्या स्वरूपात राहशील. मुळात स्वतःचं स्वरूप म्हणजे ते एक रूप आहे, त्याच्यातच राहशील, दुसरं काही असणार नाही. आता हे मन आणि या मनातून येणाऱ्या अनेक गोष्टी ह्या आपल्याला फार सतत छळत राहतात आणि त्याच्यावर एकच औषध आहे, ते म्हणजे विवेक. आणि ती एक गोष्ट सांगणार आहेत, ती गोष्ट कुठली, त्याच्यामध्ये ते सांगतील की हे सगळं मन कसं काय आपलं ब्रह्मांड स्वतःचं निर्माण करू शकतं, कसं काय आपल्याला अडकवतं, ह्या सगळ्या गोष्टी ते आता इथे सांगणार आहेत. त्यांनी सांगितलं आणि हा फार महत्त्वाचा विषय आहे. वसिष्ठ ऋषी म्हणतात की वेगवेगळे प्रकारचे आपले जे अवगुण आहेत किंवा ज्यांना आपण शत्रू म्हणतो, षड्रिपू म्हणतो, हे षड्रिपू हे केवळ या मनातून येतात आणि जसे हे मनातून येतात त्याच्याप्रमाणे हा सगळा संसार निर्माण करतात. एक सरळ सरळ गोष्ट आहे, जर आपल्या मनावरती असले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असले जर गुण आपल्यामध्ये नसतील तर इथे आजूबाजूला काही असण्याची गोष्टच नाही. हे दोन्ही बाजूने येतात. खरं म्हणजे याच्यावरती सुद्धा योग वासिष्ठमध्ये पुढे फार छान चर्चा केलेली आहे की माझ्या आजूबाजूला काहीच नसताना मनातून काहीतरी निर्माण होतं. ते कसं निर्माण होतं त्याबद्दल चर्चा झालेली आहे. आणि ते निर्माण झालं की जे नाही आहे ते बघायची टेंडन्सी लागते. म्हणजे नुसता एखाद्या रिकाम्या खोलीत बसलेला आहे आणि मनात काहीतरी विचार आला तर आजूबाजूला काहीच नाही आहे, खरं पूर्ण रिकामी खोली आहे, जग म्हणून काहीच नाही बघण्यासारखं. पण विचार आला तर आता मग चला लॅपटॉप करू, मोबाईल बघू, व्हॉट्सॲप बघू, फेसबुक बघू आणि मग त्या विषयांमध्ये जिथे आपलं मन जायला नको तिकडे मन जायला सुरुवात करतं किंवा घरातून बाहेर पडतो आणि ते बघायला सुरुवात करतं. हा एक भाग झाला. तर हे आतून ओरिजिनेट झालेली गोष्ट. दुसरी गोष्ट कशी आहे की तुमच्या मनात काहीच नाही आहे पण बाहेर आहात
कुठले तरी काहीतरी डिस्ट्रॅक्शन्स दिसतात आणि ते दिसल्याबरोबर आपलं मन पुन्हा तिकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतं, त्याच्या मागे जायला सुरुवात करतं. तर हे जी शृंखला आहे, साखळी एकानंतर एक एकानंतर एक, आतून बाहेरचं किंवा बाहेरून आतून, या दोन्ही प्रकारांमुळे आपलं चित्त विचलित होत जातं, सगळ्या गोष्टींमध्ये अडकत जातं आणि म्हणून हे जग निर्माण झालंय असं म्हणतात. ह्याच्यातून जर सुटायचं असेल तर चित्ताला नेहमी आतमध्ये ठेवा असंच वारंवार सांगितलं जातं. आपण स्वतः बुद्धीच्या माध्यमातून, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे विवेक. विवेक म्हणजे काय? योग्य अयोग्य कळणं. साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर काय योग्य आणि काय अयोग्य एवढं जरी कळायला लागलं तरी आपलं पुरेसं आहे. आपण सुरुवातीलाच जेव्हा योगशास्त्राबद्दल आपण चर्चा करत होतो, योग वासिष्ठबद्दल चर्चा करत होतो, तर 4 जे साधना चतुष्टय म्हटलेलं आहे, जे 4 स्तंभ आहेत त्याच्यातला पहिलाच विवेक आहे. हा विवेक आपल्याला कळला पाहिजे की योग्य काय अयोग्य काय. अध्यात्मशास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सत्य काय आणि असत्य काय. तर ही पूर्वी चर्चा झाली आहे पण तरी पुन्हा एकदा त्याला स्पर्श करतो की जे परमनंट आहे, जे कायम आहे ते सत्य आणि जे तात्पुरतं आहे ते असत्य, अशी साधी सत्य असत्यची भाषा आहे. आता हे असं का म्हटलेलं आहे, तर एखादी गोष्ट तात्पुरती असेल आणि ती होऊन गेली, त्याच्यानंतर नष्ट झाली आणि कोणी म्हटलं की नाही ती त्यावेळेस होती, तर त्याचा पुरावा दाखवता आला पाहिजे. पुरावा कसा दाखवणार, तर संपूर्ण गोष्ट, संपूर्ण हे चित्र हे जर स्वप्नमय असेल, म्हणजे मी म्हटलं की मी वाघ बघितला आणि मी वाघ बघितला असं म्हटल्यानंतर मी वाघ बघितला असं जर मी सांगितलं आणि कोणी मला म्हटलं पुरावा दाखव किंवा तू बघितलेलं स्वप्न नसेल कशावरून, मी भले म्हटलं इकडे ठसे आहेत तसे आहेत काही काही आहे, पण हे सगळं स्वप्न असेल, तू ठसे बघून तुला वाटलं की वाघ बघितला असं सांगू शकतो ना. प्रत्यक्षात वाघ बघितला, तो आता नाही आहे इथे, असेल तर दाखव असं म्हणणं आणि मग तो बघणं ते सत्य. पण किती वेळ बघतो आहे, बघणारा आणि दाखवणारा हे दोघे काही काळ बघतात, तो थोड्या वेळाने नाहीसा झाल्यानंतर दोघांच्याही दृष्टीने स्वप्न होऊ शकतं. त्यामुळे जे कायम आहे तेच सत्य आणि या जगामध्ये कायम असं काहीच नाही आहे, कारण जगच मुळात हे भ्रांतिमय आहे, हे केवळ फक्त दिसतं, प्रत्यक्षात हे स्वप्नरूप आहे. हे सगळं त्यांनी पुढे येणाऱ्या गोष्टीतून सांगितलं आहे. पण फक्त ही गोष्ट लक्षात घेऊ की या चित्तावरती जे काही परिणाम होत असतात त्याच्यामुळेच आपण एकानंतर एक ज्या काही इच्छा येतात आणि त्यामुळे दुःख ह्या सगळ्यांना सामोरे जात असतो. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात श्रीरामाला, अतिशय कळकळीने सांगतात की हे चित्त ह्याला सांभाळता आलं पाहिजे. व्यवहारात असू द्या, अध्यात्मात असू द्या, कुठेही असू द्या, आपण जे काही कार्य करत आहोत, म्हणजे साधारण आजच्या काळात बघायचं झालं तर वाहन चालवत असू, कोणाशी व्यवहार करत असू, आणखी काही असेल. आजच मी एका मित्राशी बोलत होतो, तर त्याच्या व्यवहारात त्याला अनेक संकट आले. तर त्या सगळ्या संकटांचं कारण एकच होतं की चित्त ठिकाणावर नसणं. त्यांनी स्वतः कबूल केलं. तो म्हणाला की अरे मी फसत गेलो, एकात एक अडकत गेलो, माझं चित्तच जागेवरती नव्हतं, मला लक्षातच नाही आलं की याच्यातून बाहेर पडायला पाहिजे म्हणून. हां, तर वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे चित्त आहे याला जर सांभाळलं, ह्याच्यावरती व्यवस्थित लक्ष दिलं, त्याला जर आपण शांत समाधानी ठेवलं, तर मग या जगातले व्यवहार सुद्धा आपले व्यवस्थित होतात. जर त्या चित्ताला प्रसन्न आणि समतोल ठेवलं नाही तर मात्र गोष्टी बिघडत जातात. ह्यातनं हे दोन्ही समतोल आणि प्रसन्न ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रसन्नता असेल तर चुका होण्याची शक्यता कमी आहे. हे चित्त प्रसन्न आहे, मी असं आनंदाला उधाण आलाय वगैरे अशा टाईपचं नाही म्हणत, पण एक प्रसन्न आहे, शांत आहे, स्थिर आहे, तर त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता कमी असते. आणि तेच जर चित्त विचलित असेल, ते समतोल नसेल, त्याच्यात जर काही वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतील, कधी राग असेल, क्रोध असेल, तर याच्यातल्या 2 गोष्टी तर डेफिनेटली आहेत. पहिली गोष्ट, आपण जसं त्या विषुचिकाच्या माध्यमातून बघितलं की आपलं मन कलुषित झालेलं आहे, तर ती विषुचिका येऊन आपल्या शरीरावरती काही ना काही परिणाम निश्चित करते. दुसरं की आपले निर्णय चुकतात. एक शांत मनाने घेतलेला निर्णय आणि एक विचलित मनाने घेतलेला निर्णय, या दोघांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. विचलित मन हे आपले निर्णय चुकवतं. आयुष्यात आपल्याला क्षणोक्षणी निर्णय घ्यायचे असतात, त्यामुळे आपले निर्णय हे जर व्यवस्थित व्हायचे असतील तर ती आपली आत्मशक्ती ती जर व्यवस्थित उपयोगात आणायची असेल तर चित्त शांत असणं आवश्यक आहे.
म्हणून आपल्या मनाला नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. बहुतेक चुका या विचलित झालेल्या चित्तातूनच होतात. आता वसिष्ठ ऋषी एक गोष्ट सांगणार आहेत आणि ती गोष्ट सांगताना ते म्हणतात की हे सगळं जे काही निर्माण झालेलं दृश्य आहे हे केवळ चित्ताचीच निर्मिती आहे हे या गोष्टीच्या रूपातून सांगतो. आणि ही गोष्ट मी अतिशय रसाळ याच्यात सांगायचा प्रयत्न करतो. एक योग वासिष्ठचं आणखी वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये त्यांनी हे ज्ञान दिलेलं आहे की इव्हन गोष्ट सुद्धा कशी सांगावी. म्हणजे आपल्यातला कोणाला जर पब्लिक स्पीकिंगमध्ये जायचं असेल तर हा जो पोर्शन आहे योग वसिष्ठमधला हा भाग हा फार उपयोगाचा आहे. ते सांगतात की तुम्ही जेव्हा पब्लिक स्पीकिंगमध्ये असाल, लोकांमध्ये काही सांगणार असाल, तर ही गोष्ट किंवा कुठलीही तुमची जी काही भाषण असेल हे याच्यामध्ये काही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिली गोष्ट की त्याच्यामध्ये काही गोष्टी आल्या पाहिजे, स्टोरीज असल्या पाहिजे, म्हणजे ते थोडं इंटरेस्टिंग होतं, लोकांना जरा ते त्याच्यात रस येतो. दुसरी गोष्ट रिपिटिशन, वारंवार 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 ते सांगणं अवॉइड करावं. नाहीतर काय होतं, आपण बोलायला एक जातो आणि मग पुन्हा 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 त्याच्यात अडकत जातो. तर हे रिपिटिशन अवॉइड करा असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर बोलताना एक संयम हवा आपल्या बोलण्यामध्ये. असं खूप ॲग्रेसिव्हली बोलले आहेत, खूप रागाने बोलले आहेत असं नको. लोकांना थोड्या वेळ गोड वाटेल तात्पुरतं, परंतु खूप वेळ जर असंच बोलत राहिले तर नंतर ते डोक्यात भणभणायला होतं. हा एक त्यांनी इथे स्किल दिलेला आहे. आणि याच्यात जे रेफरन्सेस देता येतात, मग ते काव्य असेल, नाटक असेल, निबंध असेल, या सगळ्या गोष्टींचे रेफरन्सेस सुद्धा बोलताना आले पाहिजे. तर त्यांनी थोडंसं आणखी लोकांना असं ज्ञान कोरिलेट केल्यासारखं वाटतं की आपण जे ऐकतो आहे त्याला कुठली तरी संदर्भ पण आहे. नुसतंच एक जण सांगतोय आणि आपण ऐकतोय असं नाही, त्याला आणखी बाकीच्या कुठल्या तरी शास्त्रांचा आधार आहे हेही लक्षात येतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण कुठली गोष्ट सांगतो तेव्हा ते दृष्टांत वगैरे देऊन सांगितल्यानंतर जे श्रोते आहेत, ऐकणारे आहेत, त्यांना ते पटकन समजायला सोपं जातं, त्यांच्या ते लक्षात येतं. आता वसिष्ठ ऋषी ही गोष्ट सांगतायत. ते म्हणतात की एकदा ही गोष्ट त्यांना ब्रह्मदेवांनी स्वतः सांगितलेली आहे. त्यांनी ब्रह्मदेवांना प्रश्न केला होता की या सगळ्या सृष्टी परंपरा उत्पन्न होतात, म्हणजे हे अनेक जे काही ब्रह्मांड असतील, अनेक सृष्टी असतील, ह्या कशा उत्पन्न होतात. तर त्याच्यावरती ब्रह्मदेवानी त्यांना एक ऐंदवाख्यान नावाचं, म्हणजे इंदू नावाचा एक ब्राह्मण होता, त्याच्या मुलांची, त्यांची मुलं म्हणजे ऐंदव, आणि त्यांची गोष्ट सांगितली. ते म्हणतात की ही जी सृष्टीची उत्पत्ती स्थिती म्हणजे हा माझा ॲक्टिव्हेशनचा काळ. मी जेव्हा सगळं काही कार्य करत असतो, स्थिर असतो, तेव्हा सृष्टीची उत्पत्ती झालेली असते आणि सृष्टी स्थिर असते. त्याच्यानंतर जो माझा विश्रांतीचा काळ असतो, म्हणजे हा सगळा प्रलय झालेला आहे आणि आता ही सृष्टी नाही आहे, अशा स्थितीमध्ये असताना तो माझा प्रलयाचा काळ आहे, तो माझा विश्रांतीचा काळ. तर असाच एक काळ झाला होता. हे जे 1000 युग आहेत त्यांचं एक कल्प आहे, ते संपल्यानंतर मी आपला सकाळी उठलो, सगळे आपले कार्यक्रम आटोपले आणि आता नवीन सृष्टीची निर्मिती करायची. हे करण्यासाठी मी विचार करत बसलो होतो. हे संपूर्ण चिदाकाश माझ्यासमोर पसरलं होतं आणि या चिदाकाशामध्ये बघत होतो की आता सृष्टीची निर्मिती कशी करायची, काय करायची, याचा विचार माझा चालला होता. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की अचानकच मला हे जे सगळं पूर्ण शून्य चिदाकाश आहे, याच्यात काहीही नाही, अशा या शून्य चिदाकाशामध्ये मी थोडं सूक्ष्मरीतीने बघितलं तर मला तिथे 10 ब्रह्मांड दिसले. हे 10 ब्रह्मांड कसे होते, तर माझं जसं ब्रह्मांड असतं अगदी सिस्टमॅटिक, व्यवस्थित रचलेलं, त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ते तिथले अधिपती होते, तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळे होते. त्यांच्यामध्ये सगळे दिशांचे देवता होते, तिथे नद्या, पर्वत, माणसं, प्रत्येकासाठी तिथे नियम. जे एरवी असतं ब्रह्मांड एक्झॅक्टली तसेच्या तसे 10 ब्रह्मांड, बरं ते सगळे दिसायला सारखे, असे 10 मला ब्रह्मांड दिसले. आणि सगळेजण स्वतंत्र होते एक दुसऱ्यापासून, परंतु त्यांची स्वतःची रचना मात्र अगदी सारखी होती. तर त्या ब्रह्मांडामध्ये बघितलं, लोक आपली जे काही तपस्या वगैरे करायची, अशा पद्धतीने व्यवस्थित स्वतःचं जीवन चाललं होतं. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जीव आपल्या आपल्या नियतीप्रमाणे, जे काही नियम ठरवलेले असतील त्या नियतीप्रमाणे त्यांचा सगळा संचार चालला होता. तेव्हा त्या प्रत्येक ब्रह्मांडात जो एक सूर्य होता, त्या एका सूर्याला, एका ब्रह्मांडाच्या मी माझ्याकडे बोलवलो. तो सूर्य माझ्याकडे आला आणि हात जोडून उभा राहिला
आणि मग त्यांनी मला विचारलं काय आज्ञा. तर तेव्हा मी त्या सूर्याला विचारलं की हे जे ब्रह्मांड आहेत 10च्या 10 दिसत आहेत, हे नेमके कोण आहेत, कुठून आलेत, हा काय प्रकार आहे. तर त्या सूर्याने मला म्हटलं की हे ब्रह्मदेव, तुम्हाला तर सगळं माहिती आहे, असा प्रश्न तुमच्याकडनं येणं हे जरा आश्चर्यकारक आहे. परंतु केवळ तुम्ही कुतूहलाने विचारता आहात असं समजून मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि म्हणाला की ही घटना तुमच्याच मागच्या कल्पातल्या एका कुटुंबाची आहे, एका घरातली आहे आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेव्हा हे तुमचं आता तुम्ही नवीन सृष्टी करण्यापूर्वीचा जो अगोदरचा काळ होता, जेव्हा तुमचं पूर्वीचं कल्प होतं, त्या कल्पामध्ये एका ठिकाणी एक सुवर्णजट नावाचा प्रदेश होता. त्या सुवर्णजट नावाच्या प्रदेशामध्ये तिथे कश्यप ऋषींच्या कुलातला एक ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं इंदू. आणि हा इंदू आणि त्याची पत्नी हे अतिशय सुखाने संसार करत होते. त्या दोघांनाही त्यांना कुठलंही एक विशेष असं दुःख नव्हतं, फक्त त्यांना पुत्र नसल्यामुळे, कुठलेही मुलं नसल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपलं आयुष्य हे अर्धवट राहिलेलं आहे, म्हणून ती बायको थोडीशी त्याची उदास असायची. तर बराच काळ त्यांनी वाट बघितली आणि नंतर मग त्यांनी तपस्या करण्यासाठी कैलास पर्वतावरती गेले. कैलासावर जाऊन त्यांनी घोर तपश्चर्या केली, संपूर्ण उपवास केले आणि त्यानंतर त्यांना तिथे कैलासाधीश हे प्रसन्न झाले आणि मग त्यांनी वर मागितला की ज्ञानसंपन्न तेज संपन्न असे 10 पुत्र आम्हाला व्हावेत, त्यांच्यासोबत आमचा सहवास व्यवस्थित राहावा. असा वर मागितल्यानंतर देवानी त्यांना तो वर दिला आणि पुढे त्यांना यथाकाळी 10 मुलं झाले. हे 10 मुलं अतिशय विद्वान होते, हळूहळू वाढले. त्यांच्यासोबत यांनी आपला संपूर्ण काळ घालवला आणि जसं त्यांचं वार्धक्य आलं, अतिशय शांत मनाने, तृप्त मनाने या दोघांनीही आपले प्राण सोडले. ते गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले हे मुलं यांनी विचार करायला सुरुवात केली की आपण आता काय करावं. त्यांना दुःख असल्यामुळे मग ते म्हणाले की आपण आता सरळ कैलास पर्वताच्या परिसरात जाऊ, तिथे थांबू. आणि मग त्यांनी विचार केला की हेच सुखाबद्दल, की जगात असं कुठलं सुख आहे की जे कधीच संपणार नाही, असं कुठलं सुख आहे की जे कुठल्याही दुःखाला कारण होणार नाही. असं काय केलं पाहिजे की ज्याने कुठलंही दुःख होणार नाही. असं साधारण सर्व लोक ऐश्वर्य संपत्ती ह्याच्या मागे असतात. तर अशी कुठली संपत्ती आहे, असं कुठलं ऐश्वर्य आहे की जे शाश्वत राहील, जे कधीही संपणार नाही. आणि आपण जर विचार केला की मी राजा होईल किंवा मी आणखी कोणी होईल, तर इथे एकापेक्षा एक श्रेष्ठ सतत कोणी ना कोणी असतं. तर काय असतील, तर राजा हा कोणाच्या तरी दुसऱ्या शत्रूच्या ताब्यात असू शकतो. सगळ्यात श्रेष्ठ जरी राजा असेल तरी त्याला काही काळाने मृत्यू येईल. त्याच्यापेक्षा देव श्रेष्ठ असतात. देवांमध्ये इंद्र हा श्रेष्ठ आहे. त्या इंद्राला सुद्धा काही काळाने मृत्यू आहेच, कारण हे ब्रह्मदेव आहे. त्याचं एक एक कल्पामध्ये किंवा एक एक काळामध्ये वेगवेगळे देव येत असतात. तर ते सगळे देव हे तेही नष्ट पावणार आहेत. आपण हे साधारण बघितलेलं आहे की ब्रह्मदेवाचा एक दिवस, विष्णूचा एक दिवस, शंकराचा एक दिवस, याची वेगवेगळ्या प्रकारे तुलना केली जाते. तर त्यांनी असा विचार केला आणि ते म्हणाले की सगळ्यांचंच जीवन हे काही ना काही संपून जाणार आहे. त्यामुळे त्यांनी विचार केल्यानंतर आणि अनेक वेळी, ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो, चर्चा केल्यानंतर त्यांच्यातला सगळ्यात मोठा बंधू होता, त्यांनी सांगितलं की आपण केवळ कल्पांतापर्यंत टिकणारा जो कोणी आहे तो म्हणजे ब्रह्मदेव. तर त्याचंच जे काही ऐश्वर्य आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण त्याच्या राज्यामध्ये सगळेच येतात आणि जातात, तोच एक फक्त शेवटपर्यंत टिकतो. त्यामुळे आपण ब्रह्मदेव होण्यासाठी प्रयत्न करू. आपण असेच ऐश्वर्य घेऊ की जेणेकरून आपणच ब्रह्मदेव होऊ शकू. तर सगळ्यांना ते पटलं, पण ते म्हणाले की अशी अवस्था आपल्याला कशी होऊ शकेल, आपण कसं काय ब्रह्मदेव होऊ शकू, ते आपल्याला कसं प्राप्त होईल. त्यावर तो म्हणाला की आपल्याला जर वाटत असेल की कठीण आहे, तर असं मुळीच नाही. हे अगदी सहज शक्य आहे. आपण सगळेजण शुद्ध आणि चांगल्या गुणांनी युक्त आहोत. आपल्याकडे ते सगळं सामर्थ्य आहे. आपण तेजस्वी आहोत. त्याच्यामुळे आता इथून पुढे ध्यान असं करू की मीच या पद्मासनावर बसलेला सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव, अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती, त्याची निर्मिती आणि सगळा जो काही लय करणार आहे तो मीच आहे, अशी भावना करून आपण ध्यान करत राहू. म्हणजे आपण त्या पदाला प्राप्त होऊ, आपणच ब्रह्मदेव होऊ.
आणि हे सगळ्यांनी मान्य केलं आणि सगळ्यांनी मग तशा पद्धतीने तपस्या करायला सुरुवात केली. त्यांनी तपस्या अशी केली की मीच स्वतःला ब्रह्मदेव समजले, मीच या जगाचा उत्पत्ती करता आहे, मीच याचा पालन करता आहे, मीच याचा भोग भोगणार आहे, हा सगळा ब्रह्मा मीच आहे, महेश्वरी मीच आहे. या जगाची रचना करणारे जे कोणी असतील सगळे माझे पुत्र, म्हणजे वसिष्ठ, आणखी बाकी कोणी असतील, हे सगळे माझे पुत्र. आणि ते ऋषी जे कोणी यज्ञ करतायत, संसार जो कोणी चालवत आहेत, हे सगळे काही माझीच निर्मिती आहे. या सृष्टीमध्ये माझेच सगळे नियम चालत आहेत, माझ्याच नियमांप्रमाणे सगळे कार्य होत आहेत, असा त्यांनी विचार केला. हेच जे काही वेद असतील, ज्ञान असेल, हे सगळं काही माझ्याकडे आहे. आणि त्यांनी जी आपण साधारण आपली जी सृष्टी बघतो, एक्झॅक्टली त्या सृष्टीची पूर्ण रचना मनातल्या मनात केली. योग वासिष्ठ, मूळ योग वासिष्ठमध्ये हे अतिशय डिटेलमध्ये दिलेलं आहे, पण इथे संक्षिप्त रूपाने जर सांगायचं झालं तर त्यांच्या दृष्टीने सगळं काही, जसं समुद्र आहे, द्वीप आहेत, म्हणजे बेटं आहेत, त्याच्यानंतर भूमी आहे, पर्वत, झाडं, काय असेल ते सगळी सृष्टी त्यांनी इमॅजिन केली. आणि ही माझ्या सृष्टीमध्ये, मी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये हे असं असं असेल असा त्यांनी विचार केला. आणि अनेक वर्ष गेले, त्याच्यात एक युग गेलं, दुसरं युग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं, सगळं केल्यानंतर मग त्यांचं शरीर हे संपूर्णपणे गळून गेलं. आणि शरीर गळून गेलं, कल्पांत झाला. त्याच्यानंतर हे जे सांगितलं ब्रह्मदेवाचं, हा जो आत्ताचा एक्झिस्टिंग ब्रह्मदेव आहे, ह्याचं कल्पांत झाल्यानंतर त्याचं संध्याकाळात महाप्रलय झाला. आणि जसं दुसरा त्यांचा पुन्हा दिवस उजाडला, कल्प पुन्हा बाहेर यायला लागलं, कल्पातून पुन्हा सृष्टी निर्माण व्हायला लागली, तेव्हा हे 10 ब्रह्मांड यांच्या स्वतःच्या संकल्पातून निर्माण झालेले दिसले. त्यांनी जे इमॅजिन केलं तेच केवळ त्यांच्या तिथे प्रकट झालं. आता हा सूर्य सांगतो आहे की हा सगळा संहार झाला असला, सगळं काही नष्ट झालं आणि यांनी स्वतःचे हे जे काही ब्रह्मांड निर्माण केलेले आहेत हे खरोखर मनोमय आहेत. हे प्रत्यक्षात कुठलीही वस्तू निर्माण झालेली नाही. ते म्हणतात, हे ब्रह्मदेव तुम्ही अतिशय सूक्ष्मतेने बघितलं म्हणून तुमच्यासारख्यांना हे दिसतात. इतरांनी जर कोणी स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे म्हटले तर त्यांना हे ब्रह्मांड दिसू शकत नाही. हे ब्रह्मांड कोणाला दिसणार आहे? हे त्यांनाच दिसतील की जे स्वतः त्यांनी निर्माण केलेले आहेत. साधारण डोळ्यांना हे दिसू शकत नाही. प्रत्येकाला आपलं आपलं ब्रह्मांड फक्त तेवढं दिसू शकतं. आता हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाने विचार केला की असं जर असेल तर एवढे ऑलरेडी 10 ब्रह्मांड आहेत, मग मी 11वं का निर्माण करावं? मला काही कामच उरलं नाही, झालेत ना 10, ठीक आहे, होऊ द्या, मग आता 11वं कशाला करू? तर त्यावर त्या सूर्यानेच त्या ब्रह्मदेवाला प्रश्न केला की हे देवा, तुम्ही जेव्हा सृष्टी निर्माण करता तर ती करण्याच्या मागे काही उद्दिष्ट असं नसतं. तुम्ही अतिशय निरीच्छ आहात, तुम्हाला कुठलेही असं अभिमान नाही की मी अभिमानाने निर्माण करतो किंवा मी करतो. हे माझं एक कार्य आहे म्हणून मला करायचं आहे, त्या कार्यातूनच तुम्ही करता. त्याच्यामध्ये कुठली इच्छा किंवा मला त्याच्यामध्ये काही अभिलाषा आहे असा काही प्रकार नाही, किंवा मला काही करायचं नाही म्हणून काहीतरी करून टाकावं, सोडून द्यावं, काहीतरी त्याग बुद्धी आहे, कुठला द्वेष आहे, असंही नाही. बरं, हे निर्माण करण्याचं जे काही फळ आहे त्या फळाचीही तुम्हाला अपेक्षा नाही, त्याच्यात तुमचा कुठला स्वार्थ नाही, हे सहज तुमच्याकडून होणार आहे. त्यामुळे त्याचं कर्म सोडून सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही जे म्हटलं की हे निर्माण करून मला काय करायचं, ऑलरेडी 10 आहेत, तर हे सोडून तरी तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही जे आहे अस्तित्व, त्या रूपातून जे प्रकट करता त्याच्यातून जे व्हायचं ते होतं. त्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणेच जी तुमची कुठलीही अटॅचमेंट नसताना त्या बुद्धीने जे करता, अनासक्त बुद्धीने तुमचं जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही आलेलं कर्तव्य पार पाडावं. आणि हा संदेश आपल्यासाठी सुद्धा आहे की आपल्याला युजली हा प्रश्न येऊ शकतो, खास करून खूप इन्व्हॉल्व राहिलो एखाद्या गोष्टीमध्ये तर नंतर कधी कधी त्याच्यातून कंटाळा येतो आणि मग असा प्रश्न पडतो की मी कशाला करू आता हे, खूप झालं, खूप केलं, हे करून तरी काय फायदा होतोय, इतके दिवस केलं याच्यातून काय फायदा होतोय, असे अनेक प्रकारचे प्रश्न यायला लागतात आणि मग सोडून देऊ. पण जेव्हा सोडून देऊ म्हणतो तेव्हा प्रतिप्रश्न आला पाहिजे, मग सोडून दिलं तर करणार काय? दुसरा चॉईस काय आहे तुमच्याकडे? काहीतरी आयुष्यात करायचंच आहे ना. त्यामुळे आपल्या भूमिकेला साजेलसं जे असेल ते करावं. हा उपदेश इनडायरेक्टली श्रीरामाला सुद्धा असाच होता की श्रीराम, तुम्ही म्हणताय की मला काही करण्यात रस नाही, पण जर तुम्ही काही करणार नाही तर मग करणार काय? नुसतं बसून राहणं तर काही योग्य नाही.
काही करायचं हे कुठल्या करण्याच्या मागे कुठली भूमिका नसेल, कुठली अटॅचमेंट नसेल, तिथे मीपणा नसेल, तर मग स्वाभाविकपणे तुम्ही काहीही करू शकता. काही करायचं आणि सोडायचं ही भूमिकाच येत नाही. जे काही आहे ते आहे, अस्तित्व म्हणून करत राहायचं. ज्याप्रमाणे आपण एखादं कर्म करण्यासाठी मी करेल किंवा मी करणार नाही अशा प्रकारचा आग्रह हा ज्ञात्या जे नॉलेजेबल आहे, जे ज्ञानी आहे अशा लोकांच्या मनात नसतो. तर त्याप्रमाणे ते एखादी गोष्ट मी हे टाकेल किंवा मला हे योग्य नाही असाही विचार ते करत नाही. ते सरळ सरळ आपल्या मनाची स्थिती राखून, जो एक संयम असतो तो राखून, त्यांना हा जो काही संसार दिसतो या व्यवहारामध्ये जे योग्य आहे तेच ते करतात आणि त्यामुळे ते स्वतःच्या आत्मपदामध्ये राहतात, पण बाहेरच्या दृष्टीने व्यवहार करत राहतात. ही गोष्ट आपल्याला शिकायची. आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ उत्तम होऊन आपल्याला जे जे कार्य करायचे ते ते कार्य करायचे. आतमध्ये मात्र पूर्णपणे सुषुप्ती अवस्था, की जसं काही मी काही करतच नाही, हे सगळं फक्त घडतं आहे. व्यवहारात लोकांना दिसताना असं दिसलं पाहिजे की केवढे श्रेष्ठ कार्य करतो आहे. आपल्याला माहिती आहे की आपण काही करतच नाही, हे फक्त एक चाललं आहे म्हणून चाललं आहे, अशा रीतीने आपण ते करतो. तर तो सूर्य सांगत होता ब्रह्मदेवाला की या चित्ताच्या संकल्पामुळे, त्यांनी जो दृढ संकल्प केला त्याच्यामुळे हे सगळे 10 ब्रह्मांड तुम्हाला आणि त्यातले ब्रह्मदेव हे दिसत आहेत. यांचा नाश कोणीही करू शकणार नाही. एक गोष्ट इथून त्यांनी पुढे आणखी एक गोष्ट सांगितली की आपल्या मनातून जे येतं, मनाचा संकल्प जो दृढ असतो, त्याच्यातून अतिशय स्ट्रॉंग संकल्पाने जे आपण मिळवतो त्याचा नाश कोणीच करू शकत नाही. शरीर नष्ट होऊ शकेल, शरीराचे भोग नष्ट होऊ शकतील, परंतु एखादी गोष्ट मनाने जर निर्माण केलेली असेल तर ती मात्र तिला कोणीही नष्ट करू शकत नाही, कारण ते मनोरूप आहे, अस्तित्वच त्याचं मनोरूप आहे. आणि त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तत्वाचा बोध. समजून सांगणं की सत्य काय आहे, खरं तुम्ही काय बघता आहे, जे आहे ते कसं भ्रम आहे, हे सगळं सांगणं हेच एक केवळ त्याचा मार्ग आहे. दुसरा मार्ग असा नाही, कारण एखाद्याने हाताने कर्म केलं किंवा आपल्या कर्मेंद्रियांनी कुठल्या गोष्टी केल्या तर त्या नष्ट करता येऊ शकतात, परंतु मानसिक कृत्य हे दुसरं कोणी नष्ट करू शकत नाही. साधीशी गोष्ट आहे, आपण आपले बसले असताना अनेक मनोराज्य निर्माण करतो, अनेक गोष्टी बघतो आपण. हे सगळं आपल्या मनाचे खेळ असतात आणि या आपल्या मनाच्या खेळांना कोणी बाहेरचा येऊन नष्ट नाही करू शकणार. याच्यामध्ये आणखी थोडं सूक्ष्म स्वरूपात जर बघायचं झालं, हा विषय मी जेव्हा कोणाला आध्यात्मिक स्तरावरती मार्गदर्शन करायचं असतं, म्हणजे ते ज्याला आपण स्पिरिच्युअल काउन्सिलिंग म्हणतो, समुपदेशन करायचं असतं, काही काही लोकांचे वेगवेगळे विषय असतात, तेव्हा पहिली गोष्ट जी ध्यानात येते की यांनी स्वतःच्या मनात एक काहीतरी संकल्पना केलेली आहे आणि ते अतिशय दृढ आहे आणि ती जर तोडायची असेल तर त्यांना बाकी कुठल्याही मार्गांनी समजावून सांगून उपयोग होत नाही. त्यांना केवळ त्यांच्या मनाच्या स्तरावर जाऊन ते काय समजतायत, काय विचार करतायत हे बघायचं असतं. आणि या संकल्पना एवढ्या दृढ असतात की त्या सोडणं, त्या तोडायला लावणं हे फार कठीण कार्य होऊन जातं. उदाहरणं द्यायचे झाले तर एखादा विद्यार्थी असेल आणि त्याच्या डोक्यात आलं की मी अमुक अमुक काहीतरी करावं. आता हे कुठून आलं, काय आलं, हा सगळा दूरचा भाग. त्यांनी मित्रांसोबत आला, आणखी कुठले इम्प्रेशन्स घेऊन आले, परंतु ते जे भाव आहे ते काढायचे म्हटलं तर हे कठीण कार्य होतं. का? कारण त्यांना आपण कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी ते शब्द आणि आपल्या बोलण्यातून त्यांच्यापर्यंत इतकं इझिली पोहोचत नाही. कुठेतरी आतल्या स्तरावरती जाऊन ते असं हो 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 उलगडत तो गुंता बाहेर आला पाहिजे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपली काही धारणा असते, तर ती धारणा इतकी पक्की असते, हा व्यक्ती असाच आहे. व्यक्ती प्रत्यक्षात कशी असू द्या, परंतु माझा संकल्प, माझं मन एवढा दृढ विचार करतंय त्याच्याबद्दल, तर मला ती व्यक्ती तशीच दिसेल आणि त्याच्यावरती सुद्धा काही उपाय करणं हे कठीण होतं. आपण अनेकदा बघतो लोकांचे मतं बदलायला फार वेळ जातो. का? तर कारण त्यांनी त्यांच्या मनात ते राज्य निर्माण केलं आहे. वस्तुस्थिती काय आहे ती एक, परंतु आपण आपल्या मनात काय बघतो हे दुसरं. तर ह्या मनातून जे बघणं आहे, मनाचा जो संकल्प आहे आणि त्यांनी जे स्वतःचं विश्व निर्माण केलं त्याला फक्त तेच बघू शकतात. इतरांनी त्याला तोडणं किंवा त्याला नष्ट करणं हे फार कठीण आहे. त्याला जर कोणी नष्ट करू शकत असतील तर ते स्वतःच करू शकतील. त्यासाठी मात्र त्यांना योग्य बोध हा झाला पाहिजे. असे अनेक उदाहरणं आपल्याला मिळतात. लोकांचे इम्प्रेशन्स असतात, एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःचे ग्रह असतात की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, आणि ते त्यांनी अतिशय पक्के करून घेतलेले असतात. ते सोडणं, तोडणं हे फार कठीण काम होऊन जातं. तर ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी तो
सूर्य तो म्हणतो की तुझ्याच राज्यात घडलेली म्हणजे तुझ्याच मागच्या कल्पात घडलेली मी एक गोष्ट तुला सांगतो. ती गोष्ट समजवेल की मनुष्याची देहस्थिती ही त्याच्या मनोभावनेवर अवलंबून असते. हा विषयही आपण पुढे योग वासिष्ठमध्ये एका आख्यानात घेणार आहोत की आपल्या शरीरावरती काय काय परिणाम होतात, कसे कसे परिणाम होतात, हे आपल्याला या कर्कटी राक्षसीचा एक अनुभव आणि पुढे शरीरशास्त्राचा आपण जेव्हा विचार करू योग वासिष्ठमध्ये तेव्हा की हे जे काही काम क्रोध इत्यादींच्या आहारी गेलेले माणसं असतात या भावनांच्या मध्ये अडतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो. पहिल्यांदा तर मनावर परिणाम होतो आणि मनावर परिणाम झाला की तो शरीरावरती परिणाम होतो आणि म्हणून हे लोक त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे दुःख भोगताना दिसतात. आपण कर्कटी राक्षसी आणि शरीर यांचा डायरेक्ट संबंध पूर्वी बघितला. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्या षड्रिपूंच्या आहारी जाणारे म्हणजेच शास्त्राच्या विरोधात जाणारे लोक त्यांना कर्कटी ही बाधा करते, ती त्यांना त्रास देते आणि त्याच्यामुळे जे लोक अशा भावनांच्या आहारी जातात त्यांना आयुष्यात दुःख येतात. त्याच्या विरोधात ज्या लोकांनी शरीर आणि हे सगळं जग यांच्या भावनेचा त्याग केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी कुठलेही हे काम क्रोध लोभ मदमोह मत्सर हे कोणीही येत नाही आणि हे येत नसल्यामुळे त्यांच्या मनात कुठला संघर्ष नसतो. संघर्ष नसल्यामुळेच त्यांचं हे योग मार्गावरचे जे अनेक काळ अभ्यास करणारे लोक आहेत त्यांचं आरोग्य मन स्वस्थ असल्यामुळे आरोग्यसुद्धा स्वस्थ राहतं. शरीरावरतीही त्यांच्या असल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम दिसत नाही. हे फार ऑब्व्हियस आहे. जर खरंच कोणी असा रिसर्च केला तर लक्षात येईल की कुठला ना कुठला रोग हा कुठल्या ना कुठल्या भावनेशी संबंधित आहे. साधं तुम्ही इंटरनेटवरती जर सर्च केलं इमोशन्स अँड डिसिजेस रिलेशनशिप तर एक तो चार्टच दिसून येईल की ही भावना आणि हा रोग, ही भावना आणि हा रोग, हा सरळ सरळ चार्ट दिसून येतो. तर हे योग वासिष्ठमध्ये फार पूर्वी सांगितलं आहे आणि नंतर आपण बघू की हे कसं एक दुसऱ्याशी संबंधित आहे. एक्झॅक्टली हे कसं आपल्या शरीरात परिणाम घडवून आणतं, आपल्या भावनांचा उद्रेक हा आपल्याला कशा कशा प्रकारचे रोग निर्माण करू शकतो, हे सगळं पुढे आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर इथे हा फार महत्त्वाचा संदेश आहे की रागवायचं आहे, द्वेष करायचा आहे, काही करायचं आहे. आपल्याला वाटतं की आपण दुसऱ्यासाठी किंवा दुसऱ्याच्या विरोधात काहीतरी करतो, स्वतःला उत्तम सिद्ध करण्यासाठी करतो. वस्तुतः तसं नाही आहे. हा सगळा परिणाम आपल्यालाच भोगायचा असतो. म्हणून एक पाऊल इथपर्यंत मागे आलो की अरे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा माझ्यावरतीच होणार आहे, तर चला निदान सोडून देऊ, माफ करू किंवा या गोष्टींच्या मागे लागण्यात अर्थ नाही. तर ते आपल्याला तेवढ्यात कमीत कमी आपलं स्वतःचं शरीर तरी नीट राहू शकेल. पुढच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या असतील. त्याच्यापेक्षा आणखी खोलात जायला लागलो तर मग लक्षात येईल की हे सगळं ज्याच्या मागे अटॅच झालेलो आहे हे सगळं नष्ट होणार आहे. उगाचच यांच्या मागे मी आपला जीव लावतो आहे, मला स्वतःला स्थिर ठेवायचं आहे. मग आणखी आपल्याला स्वतःला स्थिरता येते. त्याच्या आणखी खोलात जायला लागलो, आणखी ज्ञान मिळवायला लागलो तर लक्षात येतं की हे जे काही वाटतं हे सगळं भ्रम आहे. ह्या सगळ्या भ्रमाच्या मागे अडकण्यात अर्थ नाही. मी स्वतःच काहीतरी श्रेष्ठ आहे, मी स्वतःच तो परमात्मा आहे, माझं स्वतःचं रूप वेगळं आहे. हे जेव्हा जाणवतं तेव्हा मग सहजपणे या सगळ्या गोष्टींशी आपली असलेली ओढ, आपली असलेली अटॅचमेंट ही तुटते आणि मग आपण स्वस्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये मग्न व्हायला सुरुवात होते. इथे इंद्र आणि अहिल्या यांची गोष्ट सांगितलेली आहे. तर किती वेळ आहे? ठीक आहे, या गोष्टीला सुरुवात करू. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ती उद्या कंटिन्यू करू. त्या गोष्टीच्या निमित्ताने एक संदेश मात्र निश्चित देईल जो योग वासिष्ठमध्ये पूर्वी दिलेला आहे. इथे जे काही चर्चा होते, जे काही गोष्टी आपण ऐकतो योग वासिष्ठमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत. या गोष्टीनं फक्त तो जो महत्त्वाचा मेसेज आहे तेवढा घेण्यापुरती करायचा. हां, नाहीतर काय होतं की गोष्ट योग वासिष्ठ म्हणजे एवढ्या मोठ्या शास्त्रात सांगितलं आहे की असं असं होतं, तर असं असं होतं म्हणजे ती गोष्टीमध्ये झालं होतं फक्त तेवढ्यापुरती. तो काही असा एक नियम आहे असं नाही. नाहीतर मग अच्छा लोक असे करतात तसे करतात असं होत असतं असा आपण चुकीचा संदर्भ घ्यायला लागलो तर आपल्या आयुष्यात गडबड होईल. त्यामुळे ही गडबड व्हायची नसेल तर गोष्ट ही काहीतरी सांगण्यासाठी दिली होती. गोष्ट ही नियम नाही आहे, गोष्ट हा समाजाचा भाग नाही आहे, हे पक्क लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे मग ही गोष्ट ऐकावी आणि तिथेच सोडून द्यावी. इंद्र आणि अहिल्या ही अशी गोष्ट आहे. एक इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता आणि मगध देशाचा तो राजा आणि त्याची पत्नी अहिल्या हे दोघं जण अतिशय चांगला संसार करत होती. अहिल्या ही अतिशय सुंदर होती
आणि एक दिवस सहज चर्चा करता करता तिच्या कानावर पडलं की जो इंद्र आहे, इंद्रदेव, त्याला अहिल्या ही अतिशय प्रिय होती. तर तिच्या मनात असा विचार यायला लागला की मीच ती गौतम ऋषींची अहिल्या, आता अहिल्या म्हणून आलेली आहे, आणि माझा इंद्र कुठेतरी आहे, आणि तो इंद्र कुठे आहे तो मला शोधायचा. आता प्रेम किंवा प्रेमाची भावना हिला जर वेळेवरती आवर घातला नाही तर ती भरकटत जाते, नको त्या दिशेने जाते, आणि मग त्याचे परिणामही तसेच होतात. तिच्या चित्तावरती एकदा ते वाक्य पडलं आणि त्याच्यानंतर त्याने असा प्रभाव करायला सुरुवात केली की ही सारखंही इंद्र इंद्र इंद्रच करायला लागली. माझा इंद्र कुठे आहे, माझा इंद्र कुठे आहे, इंद्र मला शोधून द्या, इंद्र मला शोधून द्या. ही सगळी खूप सतत त्या इंद्राच्याच मागे लागायला लागली. त्याच तिच्या नगरामध्ये ॲक्च्युली इंद्र नावाचा एक विद्यासंपन्न, चतुर, परंतु अतिशय व्यसनी आणि दुराचारी असा पुरुष होता, आणि त्याची प्रसिद्धी ही त्या राज्यामध्ये तो रोमांस करण्यामध्ये फार एक्सपर्ट होता, अशा टाईपची होती. आता तिने ते त्याची कीर्ती ऐकली आणि तिला वाटलं हाच आपला इंद्र आहे, आणि म्हणून तिने सारखं हा इंद्र माझ्याकडे का येत नाही, मला जो दिसतो तो हाच तो इंद्र नाही आहे ना, अशा प्रकारचे प्रश्न पडायला लागले. आणि तिने इथपर्यंत ती तिची मजल केली की आपली राजघराण्याची प्रतिष्ठा, आपला राजा, आपण कोण आहोत, ह्या सगळ्या गोष्टी विसरून ती केवळ इंद्र एवढाच जप करायला लागली. ह्याच्यामध्ये तिची ही सगळी अवस्था बघून तिची एक अतिशय जवळची मैत्रीण, जी तिची सखी होती, तिने म्हटलं की ठीक आहे. तिला दया आली आणि ती म्हणाली की मी तुझ्यासाठी त्या इंद्राला घेऊन येते. आणि म्हणून तिने एक दिवस तो जो कोणी इंद्र नावाचा पुरुष होता त्याची आणि हिची भेट घालून दिली. मनाची शक्ती, मनाचा प्रभाव असा विचित्र असतो की ज्याला कधी बघितलं नाही पण केवळ मनात त्याची कल्पना केली, त्या नावाची व्यक्ती आपल्यासमोर आल्याबरोबर हिचं त्याच्यावरती इतकं प्रेम बसलं. मुळातच ते इम्प्रेशन इतकं पक्कं झालं होतं की अगदी मी म्हणेन दगड जरी आणला असता तरी त्याच्यावरती तेवढंच प्रेम झालं असतं. तर इथे तर समोर एक प्रत्यक्ष व्यक्ती आली, इतकी त्याच्या प्रेमात पडली आणि तोही हिच्यात खूप प्रेमात पडला, आणि हे दोघं एक दुसऱ्यामध्ये अगदी एकरूप होऊन गेले. सगळी लाज लज्जा सोडून, सगळे जगाचे व्यवहार सोडून, नियम सोडून ते एक दुसऱ्यामध्ये सतत 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 इतके मग्न होऊ लागले की त्यांनी पुढे लोकांसमोर सुद्धा त्यांचे जे काही व्यवहार असतील ते सुरू ठेवले. आणि ही गोष्ट राजाच्या लक्षात आली. राजाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मग पुढे जे काही त्यांना शिक्षा दिली, त्या शिक्षेचे परिणाम काय आणि त्याच्यानंतर या दोघांचा मेसेज काय, हे सगळं आपण उद्या बघूया. इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, विशेष करून ज्यांना खरंच आयुष्यात काही करायचं आहे. मनाची शक्ती एवढी आहे, इथे जरी म्हटलंय की पुढच्या जन्मी किंवा कसे, परंतु मनाची शक्ती एवढी आहे की आपण स्वतःचं ब्रह्मांड स्वतः निर्माण करू शकतो, स्वतः ब्रह्मदेव होऊ शकतो. हे वसिष्ठ ऋषींनी पुढे सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की हे जे कोणी रुद्र असतील, जे कोणी विष्णू असतील, त्या त्या ब्रह्मांडातले, हे सुद्धा केवळ स्वतःच्या संकल्पाने, स्वतःच्या प्रयत्नांनी झालेले आहेत. हे काही असं कोणी बाहेरून अपॉइंट केलं आहे की चला या पृथ्वीवरचा एक कोणीतरी माणूस घेतला किंवा आणखी कुठून तरी आकाशातून कोणाला तरी निर्माण केलं आणि चल तू विष्णू हो, तू ब्रह्मदेव हो, तू रुद्र हो, तू इंद्र हो, असं नाही आहे. हे ज्यांनी ज्यांनी संकल्प केले, जसे जसे संकल्प केले तसे तसे ते झालेले आहेत. माझं म्हणणं, हे जन्मानंतर, योगानंतर, कल्पानंतर या इथपर्यंत जाण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला याच्यातून एक छोटासा बोध हाच घ्यायचा आहे की ह्याच जन्मामध्ये, जर माझा जीव जोपर्यंत राहत असेल तोपर्यंत, ह्याच जन्मामध्ये मी जर एखादा चांगला संकल्प केला आणि संपूर्ण शक्तीनिशी त्याच्या मागे लागलो तर मला जे हवं ते मिळू शकतं. द सिक्रेट नावाची डॉक्युमेंटरी जर कोणी बघितली असेल किंवा त्याचं पुस्तक द सिक्रेट हे वाचलं असेल तर आम्ही असंच म्हणतो की योग वासिष्ठचं ते उष्ट आहे. योग वासिष्ठमध्ये जे सिक्रेट दिलेले आहेत, जे रहस्य दिलेले आहेत, तेच सगळे इकडच्या तिकडच्या पुस्तकांमध्ये, इकडच्या तिकडच्या ठिकाणी आलेले आहेत. जेवढं रसाळ योग वासिष्ठ आहे, जेवढी शक्ती योग वासिष्ठ देऊ शकतं, तेवढं इतर कोणी देत नाही. दुर्दैवाने 32,000 श्लोक त्यांचा अभ्यास करणं, त्याच्यावरती विचार करणं हे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. म्हणून त्यांच्यातले फोकस्ड तुकडे, एखाद्याला विज्ञानावरती काम करायचं आहे त्याच्यासाठी विज्ञानाचा भाग आला, एखाद्यासाठी साहित्यावरती काम करायचं आहे त्याच्यासाठी साहित्य आलं. जे कुलगुरू कालिदास विद्यापीठ इथले काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत, त्यांना योग वासिष्ठ आहे, पण त्यांना ते साहित्याच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी, संस्कृतचा अभ्यास साहित्यासाठी. इथे प्रचंड काल जसं
मला वाटतं दौंडकर म्हणत होते की सगळ्या ठिकाणी फक्त ज्याप्रमाणे त्याप्रमाणे अशी जी हे केलेली आहे भाषा, ती उपमा इतक्या दिलेल्या आहेत. तर तसं वेगवेगळे विषय योग वासिष्ठमध्ये असल्यामुळे हा ग्रंथ एवढा मोठा झाला आहे. परंतु आपल्या दृष्टीने जर परफॉर्मन्ससाठी विचार करायचा असेल तर हा ग्रंथ याचा अभ्यास केला तर बाहेर अगदी 2-2, 3-3 लाख रुपये भरून जे काही कोर्सेस असतात मोठ्या मोठ्या लोकांचे, त्यांच्याकडून जे मिळेल ते आपल्याला सहज या ग्रंथातून मिळतं. एवढी शक्ती आपल्यात आहे की आपण स्वतः ब्रह्मदेव होऊ शकतो. यापेक्षा आणखी वेगळं काय पाहिजे, नाही का? ही शक्ती आपल्यात आहे. आपण आपल्या आयुष्यात जे पाहिजे ते अचीव करू शकतो. इथे थांबू, 2 मिनिटं पुन्हा विचार करू आणि मग पुढे आपण आपली चर्चा घेऊ. डोळे बंद करूया. आपल्या गुरूंचं स्मरण करू, गणेशाचं स्मरण करू. जीवन जगायचं तर आहेच. काही ना काही तर करतच राहायचंय. थोडा तटस्थतेने विचार केला अगदी झोप सुद्धा ही कृती असते. एका मर्यादित झोपेनंतर अर्धवट जागे काहीतरी विचार करत असतो. आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात सतत काही ना काही करत असतो. जोपर्यंत ही जाणीव होत नाही की मी त्या ब्रह्माशी, त्या चैतन्याशी एकरूप आहे, तोपर्यंत हा प्रश्न कधी पडू शकतो की आरामात राहावं, कशाला काय करावं. पण कधीतरी जाणीव होते की श्रेष्ठ व्हावं. गेलेला काळ परत आणता येत नाही. त्यामुळे अगदी कॉमन सेन्स वापरून उद्या जाऊन पश्चाताप करायची वेळ येऊ शकते हे लक्षात घेऊन आत्ताच श्रेष्ठ कर्म करावे. त्यात गमावण्यासारखं काहीच नाही. श्रेष्ठ प्रयत्न, श्रेष्ठ फळ, हे साध गणित आहे. आपल्या विचारशक्तीने आपण ब्रह्मदेव सुद्धा होऊ शकतो. आपलं मन एवढं सशक्त आहे, जे पाहिजे ते घडवून आणू शकतो.
मनापासून संकल्प केला, त्याच्यावर सतत विचार केला, तर जीवनात अशाच घटना घडतात ज्या आपल्याला आपलं ध्येय साध्य करून देतील. पण म्हणून ह्या मनाच्या बाबतीत सावध असावं. नकारात्मक भावना ठेवल्या, नकारात्मक विचार ठेवले, नकारात्मक दृष्टी ठेवली, तर त्या घटना तशाच घडू शकतात. त्यामुळे हा विवेक नेहमी जागृत ठेवावा. आणि विवेक फार सोपा आहे. कुठलंही कार्य करताना, विचार करताना, निर्णय घेताना माझे गुरु असा विचार करतील काय, ते असं वागतील काय, एवढाच विचार करायचा. आणि या भरकटणाऱ्या मनाला सरळ मार्गावरती आणायचं. हा संकल्प ठेवू. हे जीवन श्रेष्ठ आहे, आपण हे श्रेष्ठतम कार्य करायचं. आळसात, नको त्या गोष्टींवर, ज्यांच्यातून काहीही उत्पन्न होत नाही अशा गोष्टींवर विनाकारण वेळ घालवू नये. चित्ताला प्रसन्न ठेवावं, समतोल ठेवावं, पण कार्य सुद्धा श्रेष्ठ करावं. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. स्वतः प्रति सचेत हो, शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो. हळूवार आपले डोळे उघडूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. हे प्रश्न असतील घेतील ते. थोडाच वेळ आहे आपल्याकडे, पण तरी उद्यापासून परत एकदा अनाऊन्स करतो. उद्यापासून संध्याकाळी 6:30 ते 8:30, 6:30 ते 7:30 योग वशिष्ठ वाचन पहिल्यापासून सुरू होणार आहेत. जे नवीन जॉईन झाले त्यांच्याशी सांगतो. दुपारी आहेच सुरू आपलं वाचन, संध्याकाळी पण ज्यांना आवडते जॉईन करू शकतो. जय श्रीराम.
हाँ जी। अ, हरिओम सर। एक प्रश्न था कि जैसे हमने सबसे शुरुआत की इस लेक्चर की कि ब्रह्मदेव ने किसी मतलब निरुद्दिष्ट मतलब जस्ट कि उनको कुछ करना है इसलिए सृष्टि का निर्माण कर दिया या ब्रह्मांड का निर्माण कर दिया। फिर एक तरफ हम बोल रहे हैं कि ऐसे काम करने का क्या फायदा जिससे कुछ उत्पन्न ही नहीं हो रहा है, बिना कारण कोई भी काम नहीं करना है। तो यदि हम ब्रह्मदेव को देखें तो उन्होंने भी तो बिना कारण ही सृष्टि, बस उनको कुछ काम करना था तो इसलिए वो बन गई। तो यदि हम भी यही कर रहे हैं कि अनासक्त होके सिर्फ लोग, आज जो नई जनरेशन है सिर्फ मोबाइल में लगी हुई है तो उसको आसक्ति नहीं है, बस कुछ करना है तो वो लोग कर रहे हैं। इन दोनों में क्या फर्क है? बहुत फर्क है। जो मोबाइल में काम कर रहे हैं वो श्रेष्ठ है क्या? देखिए, दोनों तरफ से सोचिए। ठीक है, आप हम जो भी कर रहे हैं अनासक्त होके ही करना है। इसमें मुझे कुछ करना है ऐसा उद्दिष्ट नहीं है। फिर क्या करना है? मैंने अपने यहाँ पे अभी बात करते हुए बताया कि मेरे गुरु यहाँ पे अगर होते तो क्या करते। ये बात मैंने कही थी। वो विचार, वो विवेक आना चाहिए। तो कुछ भी करना है इसका मतलब कुछ भी करना ऐसा नहीं है। हाँ, जो भी करेंगे वो श्रेष्ठतम होना चाहिए। और कैसे हम कोई बात को श्रेष्ठ समझते हैं, तो ये जितने श्रेष्ठ लोग हैं उनको देखें, उनकी जीवन देखें। तो बार बार कहा गया है ना कि आप श्रेष्ठ लोगों की जीवनी पढ़ें, तो उन्होंने कैसे काम किया, क्या किया, वो देखते हैं। इसलिए हम श्री राम जी का जीवन पढ़ते हैं, उन्होंने किस तरह से कार्य किए, भगवान श्री कृष्ण ने किस तरह के कार्य किए। तो वो देख के हम फिर उस हिसाब से अपना कार्य करेंगे। तो अगर कोई मोबाइल में लगा है तो उसको पूछे कि ये अनासक्त भावना से कर रहे हो तो ठीक है, लेकिन फिर ये बड़े बड़े संत हैं, ये अनासक्त भावना से मोबाइल तो नहीं खेलते ना, उन्होंने कुछ तो किया है डेफिनेटली। तो वो करें। व्यवहार और ये दोनों छूटना नहीं चाहिए। अच्छा, ठीक कुछ है। हाँ, डाउट समझ है में मेरा आया? क्लियर नहीं, मुझे क्लियर नहीं हुआ। एक्चुअली जब ये कोई क्वेश्चन करे हमसे कि जब ब्रह्मदेव स्वयं ही निरुद्दिष्ट, उन्होंने सिर्फ कुछ करने के लिए सृष्टि का निर्माण कर दिया, इतनी बड़ी सृष्टि का निर्माण, और इतना सब कुछ हमारे हमारे इस समय जो समष्टि सृष्टि में सब कुछ चल रहा है, तो फिर यदि हम मतलब अनासक्त भाव से तो हम यही कर सकते हैं ना। मतलब क्या उद्देश्य है इस सृष्टि संकल्पना का? कुछ एक बड़ा उद्देश्य क्या? उद्देश्य क्या है इस सृष्टि के निर्माण का? कोई उद्देश्य नहीं है। ये केवल एक खेल है जो हमने देखा ब्रह्मन में जो होता है, परमात्मा में। बस ये निर्माण हुआ और हम तो एक इस सृष्टि को देख रहे हैं कि जिसमें सब लोग हैं, ऐसा है वैसा है। ऐसे कई सारे ब्रह्मांड हमने लीला सरस्वती के कहानी में भी देखे थे कि जहाँ पे कुछ नहीं है फिर भी ब्रह्मांड है, जहाँ पे केवल पानी है, जहाँ पे केवल फल है, जहाँ पे केवल आदमी है। ऐसे अलग अलग तरह के हमने देखे हैं। इस तरह से ये केवल खेल की तरफ में होता है, कोई करने वाला कोई है नहीं। ब्रह्मा भी स्वयं करने वाला नहीं है, वो भी एक अपने आप से निर्माण हुआ, वो भी संकल्पमय नहीं है, वो भी बस केवल निर्माण हुआ इसलिए निर्माण हुआ। तो इसमें फिर कोई करने का कोई प्रश्न ही नहीं आता। अभी ये स्वप्न आया है, इस रूल में आए हैं, तो जो करना है वो करना है। तो इसमें फिर ब्रह्मा ने अगर अपने आप को ब्रह्मा समझा, हमने अभी ये जो कहानी देखी थी, तो उन्होंने एक संकल्प से किया कि चलो हम सर्वश्रेष्ठ रहेंगे, हम ब्रह्मदेव बनेंगे, और फिर ब्रह्मदेव होने के बाद वो कार्य करेंगे। हमने साधारण भाषा में देखा तो प्रभु श्री राम जी, उनको बताया गया कि राजा हो तो राजा बन के कार्य करो, है ना। क्षत्रिय बने हो, तुम्हारा काम राजा बनने का है, जंगल में जाके या कहीं और जाके तपस्या करने का नहीं है। तुम भले ही योगी हो, ज्ञानी हो, सब कुछ हो, लेकिन कार्य तो वही करने हैं। तो वही मैसेज जाता है कि आपके लिए जो उचित है वही करना चाहिए। ब्रह्मदेव के लिए सृष्टि निर्माण करने का कार्य है, उन्हें कोई और कार्य नहीं था। मतलब और कार्य कर सकते थे, पर ब्रह्मदेव है तो सृष्टि निर्माण करना ही आपका कार्य है, तो करो। तो वैसे अगर कोई स्टूडेंट है तो पढ़ाई करना आपका कार्य है, आप पढ़ाई करो। इस तरह से आप अगर पिता है तो आपको घर की जिम्मेदारी, बच्चों की जिम्मेदारी संभालना, ये प्राइमरी काम होते हैं, वो करने चाहिए। ये जो एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशली डिफाइंड जो है कि यहाँ पे ऐसा ऐसा होना चाहिए, वही इधर सारी जिम्मेदारियां बताई गई हैं। अच्छा, अभी ठीक है, भी आपको उत्तर हरिओम। मिला कि नहीं? हाँ, थोड़ा हुआ, क्वेश्चन बहुत सारे आते जा रहे हैं पर समय कम है। मैं पूछूंगी धीरे धीरे आपसे। ठीक है, कोई बात धन्यवाद। नहीं। ओके। हाँ विनोद भाई, अनम्यूट करा होता ना।
जमतंय अनम्यूट करणं? बरं. आशाताई? आशा दोषी अनम्यूट करा स्वतः. हा सर, आपल्या माहितीप्रमाणे लॉर्ड विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याचं काम दिलं आणि ते त्यांनी केलं असं आम्ही वाचलेलं आहे आतापर्यंत. हे सृष्टीच्या निर्मितीबद्दल ना अनेक वेगवेगळे सगळे हे आलेले आहेत रेफरन्सेस योग वासिष्ठामध्ये. एका ठिकाणी असं म्हटलंय की अगोदर काहीच नव्हतं, म्हणजे त्याला आपो नारायण असं शब्दप्रयोग केलाय. सगळं काही जलमय होतं, बरोबर. आणि त्याच्यातून मग ही विष्णू आणि ब्रह्मदेव आणि हे सगळं, मग त्याच्या पलीकडे अगोदर मूळ शिवतत्व होतं, मग शिवतत्वातून हे सगळं आलेलं आहे. शिवतत्वामध्ये सगळ्या सृष्टी आहेत, अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर हे 2-3 रेफरन्सेस योग वासिष्ठामध्ये उत्पत्तीबद्दल आले आहेत. एका ठिकाणी मनातूनच निर्माण केलं सगळं काही, स्वप्नमय आहे, मग तिथे कुठलं ब्रह्म आणि कुठलं काय आलं, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर हे सगळे रेफरन्सेस आहेत. मुळात आज आपण जो विषय बघत होतो तो केवळ आपल्या मनाच्या शक्तीच्या दृष्टीने. आणि आणि मी पुन्हा म्हणजे निर्माण करता हेच ब्रह्मदेवाचं हे टायटल एक प्रकारे, आणि शंकराचं विध्वंस आहे आणि विष्णूचं ते सांभाळायचं आहे त्याला, हे सगळं असंच आपण बघतोय नाही का. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं असंच म्हणायला पाहिजे. झालं माझं बोलणं. थँक्यू मुळात व्हेरी मी मच. पुन्हा एकदा एक गोष्ट समजावून सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उपयोगाच्या नाही आहेत. म्हणजे सांगायला खूप छान वाटतं, मला हे माहिती आहे, ते माहिती आहे, की असं आहे तसं आहे वगैरे. आणि त्यांनी खरं जीवनाला उपयोग काय, आपल्याला आज या गोष्टीतून जे करायचं होतं की मला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल आणि स्वभावतः एखाद्या गोष्टीत आपण दीर्घकाळ राहिलो तर त्याच्यातून कधीतरी कंटाळा येतो, नैराश्य येतं, फळं दिसत नाही, असं वाटतं की कशाला करायचं. तर त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी आहेत की माझं कर्तव्य काय आहे ते मी पार पाडलं पाहिजे, आणि आपला संयम न ढळू देता, आपला विश्वास न तुटू देता, मला जे आवश्यक आहे ते मी प्राप्त करू शकेल या बाबतीत मनापासून प्रयत्न करत राहणं, एवढं आपल्या हातात आहे. पुढे जे येईल ते येईल. ही गोष्टी घ्यायच्या, बरोबर. ओके. हे विश्व ब्रह्मदेवाने निर्माण केलं की नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही. नाही, काय बरोबर. फरक पडतो त्याने केलं की नाही केलं. बरोबर. ठीक. जय गुरु. जय गुरुदेव. हा वीणाजी. अहिल्या आणि गौतम ऋषींची ऐकली होती गोष्ट, ही वेगळी आहे का त्यातच पुढे काही आहे? नाही, ही वेगळी आहे पूर्णपणे. मी तेच सांगितलं की त्या ही जी एका इंद्रद्युम्न नावाच्या राजाची बायको होती, तिचं नाव योगायोगाने अहिल्या होतं, आणि ती गौतम ऋषींच्या अहिल्याची गोष्ट ऐकली. त्यावरून तिला असं वाटलं की मीच ती अहिल्या आहे म्हणून, पण हा तिचा मनाचा भ्रम होता, बाकी काही नाही. हा, अनुसयाजी. जय गुरुदेव. तुम्ही म्हणले ना सर, सिक्रेट पुस्तक वाचलं त्या म्हणून मी वाचलं, त्याच्या संबंधी सांगावं म्हणलं. त्याच्यामध्ये मनाचीच शक्ती हे पुस्तक आहे ते, आणि मनाची शक्ती, मनामध्ये जे तुम्ही म्हणताल सकारात्मक विचार, जे मनाची इच्छा असेल ते करते. उदाहरण द्यायचं असेल तर पैसा असेल तर पैसेवाल्याकडेच पैसा येतो, किंवा साधं उदाहरण दिलेलं याच्यामध्ये की कुठं बाहेर गेल्यानंतर पार्किंगला जागा मिळते, म्हणजे मिळतेच, त्यांना मिळते की नाही असं मनामध्ये जर संशय आणला तर मिळत नाही. असं मनाची शक्ती कशी असते ते सांगितलेलं आहे याच्यामध्ये. हेच म्हणलं तुम्ही. हा, तेच सांगितलं. मनाच्या शक्तीबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही प्रार्थना करून जे मागाल ते मिळते. फक्त मनात सकारात्मक विचार पाहिजे की म्हणजे हो मला मिळते, आणि मिळते की नाही तसं होते की समजा गावाला जरी जायचं असं घरीच म्हणलं की आपल्याला गाडी मिळते की नाही, की म्हणलं तर ती मिळत नाही. हा मिळणारच मला म्हणलं तर ते मिळणार, अशी उदाहरणं दिलेली आहे त्याच्यामध्ये. बरोबर. छान आहे. जय गुरुदेव. खूप छान सांगतो सर तुम्ही. हे पुस्तक कोणते आहे? पुस्तकाचं नाव काय आहे? द सिक्रेट म्हणून आहे, आणि त्याचं मराठी केलेलं आहे, रमा मराठीने त्याचं अनुवाद केलेलं आहे सर. नाव काय? खूपच छान आहे. नाव काय? द सिक्रेट, रहस्य. द सिक्रेट.
सिक्रेट मी याच्याबद्दल हा बोललो द होतो ओके सिक्रेट. ओके हा ओके डॉक्युमेंटरी. हा ओके ओके डॉक्टर रमा मराठेनं ओके. अनुवाद केलेला आहे. हा खूपच छान आहे. ओके धन्यवाद धन्यवाद. तुम्ही म्हणलात ना सर, तुम्ही हा? म्हणलात ना द सिक्रेट कोणी नाही सर येतील सर म्हणाले की ओके आवाज बंद झाला तुझा. ठीक आहे. ठीक आहे. अभिजित हा यतीन सर, तुम्ही आय टी मधले जे उदाहरण देतात ते खूप बरोबर आहेत. पण मला एक प्रश्न पडला होता की मला नेहमी इंडियामध्ये काम करताना एक कॉर्पोरेटमध्ये कॉन्फ्लिक्टिंग जे काय म्हणतात उद्दिष्ट असतात त्यांचा खूप त्रास व्हायचा, म्हणून मी ऍक्च्युली युएस मध्ये पाहून आलो. पण अशा वेळेस बरंच होतं की कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंटची उद्दिष्ट काही वेगळे असतात आणि आपल्याला जे करायचं ते उद्दिष्ट काही वेगळे असतात. अर्थात हे म्हणजे फारच क्षुद्र लेवलवर येतात, पण तरी पण त्यावेळेस ते खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या स्वतःच्या थिंकिंग प्रमाणे. तर तुमची काय विचार आहेत याच्याबद्दल? पण मला हे पण माहिती की तुम्ही व्यवस्थित रीतीने हँडल करायचे, पण मला अजून कळलं नाही की तुम्ही ते कसे करायचे. आपल्याला आपल्या प्रायोरिटीज कळल्या पाहिजेत, या बाबतीत अतिशय पक्क आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यावर आपण पुढे कधी बोलू, भीती हा फॅक्टर फार महत्त्वाचा असतो. लोक घाबरतात, भितात, आणि त्यामुळे असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, या भीतीमध्ये राहून मग निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे निर्भयतेने आपण आपलं कार्य करू शकलो पाहिजे. कन्फ्लिक्टिंग असतील तर एक सरळ सरळ गोष्ट आहे की आपण ज्या व्यवस्थेचा भाग आहोत हा स्वतःहून आपण स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेत राहणं आणि त्याच्या अनुषंगाने कार्य करणं हे आपलं कर्तव्य बनतं. दुसरी गोष्ट, कॉर्पोरेटमध्ये आपल्याला जे काही 10-12 तास जे दिलेले आहेत तेवढ्या वेळ कार्य करायचं. त्याच्यामध्ये कधी हे कधी ते, तर मला काय करायचं यापेक्षा एक वस्तुस्थिती स्वीकारावी की आपल्यापेक्षा सिनियर, आपली हायर मॅनेजमेंट यांनी काहीतरी दिलेलं आहे, तर त्यांना जास्त विजन आहे, त्यांना जास्त माहिती आहे, आणि त्या हिशोबाने आपल्याला कार्य करावे लागतात. कधी कधी ते सगळंच ओपनली सांगू शकतात असं नाही, काही गोष्टी त्यांना स्वतःकडे गुप्त ठेवायच्या असतात. त्यामुळे कधी निर्णय बदलतात, कधी काही विशिष्ट प्रकारचे कार्य करावे लागतात, तर ते जरूर करावे. तिथे मात्र कुठेही आपल्या एथिक्सच्या विरोधात जर गोष्टी जात असतील तर त्याच्या विरोधात आपण उभं राहू शकतो. आणि मी अनेकदा हे केलेलं आहे, एथिक्सच्या विरोधात असताना सांगितलं आहे की हे असं असं चुकतं आहे म्हणून, आणि त्या गोष्टी आपल्या सोयीनुसार आपोआप घडून आल्या, हे लक्षात आलेलं आहे. जर असं शक्य नसेल तर त्या भानगडीत पडू नये. आपण रामायण महाभारत याच्यातून बघितलेलं आहे की जिथे आपल्या अंतरात्मा हा सांगतो की हे चुकीचं आहे, तर त्या ठिकाणी न राहता तिथून बाहेर असलेलं बरं. शक्यतोवर हे चुकीचं बरोबर हे केवळ एथिक्स, लिगल यांच्यामध्ये असेल तर ठीक. एरवी जो व्यवहार असतो तो व्यवहार मात्र तिथे सांभाळता आला पाहिजे. त्यामुळे तुमचा काही स्पेसिफिक आणखी त्याच्यात प्रश्न असेल तर तो सांगू शकता. नाही तर माझ्या दृष्टीने इतकंच आहे की त्या व्यवस्थेचा भाग म्हटल्यानंतर जे करायचं आहे ते करायचं. तिथे सहसा आपण जास्त चॉईस राहत नाही. हो बरोबर आहे. हो, माझा प्रश्न बरोबर होता, तुम्ही उत्तर बरोबर दिलं की त्याच अनुरोधाने होता की आपण ज्या व्यवस्थेचा भाग स्वीकार केलेला आहे, मग त्या दृष्टीने ऍटलिस्ट आपल्याला जो स्वीकारलेला निर्णय त्याला व्यवस्थित मान देऊन काम पुढे ठेवायला पाहिजे. आणि आपल्याला जास्त चॉईसेस नसतात. एका लिमिटपर्यंत आपण सांगू शकतो, पण त्याच्यानंतर ठीक आहे, कोणीतरी जबाबदारी घेत आहे, आपण काम करणारे आहोत ना, तुम्ही असं सांगा तर तसं करतो. हो बरोबर आहे. थँक्यू. थँक्यू. जय हिंद. उमाजी. उपनिषदात सुद्धा उत्पत्तीच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत आणि त्यांच्यामध्ये एकमत नाही, पण तरी ते सगळं एकत्र धरलेलं आहे. कारण खरी उत्पत्ती झालेलीच नाहीये, ती प्रत्येक मनाची आहे. आणि तसंच आपण जर का विचार केला तर आपल्यात सुद्धा देवाचा अंश आहे. आणि एखाद्या घटनेच्या ठिकाणी एक घटना होते, पण आपल्या मनाची जग आणि आपलं हे सगळं वेगळंच असतं. हे सगळ्यांना माहितीये की एकाच ठिकाणी एक घटना होते
आपण ती बघत असतो, पण त्यातल्या आपल्या रिॲक्शन्स किंवा आपलं मनोमय जगत हे वेगळंच असतं. कारण ते आपल्या मनाने आपले प्रेज्युडायसेस, आपले संस्कार, आपले बायासेस यांनी ते बनलेलं असतं. ते सगळ्या वेळेला खरं असतं असं मुळीच नाही. पण आपल्याला तसं वाटत असतं की हा असा शत्रूच आहे. मग तो तसाच, तुम्ही जर का ती भावना तशीच तशी ठेवली तर तो बरोबर शत्रूसारखाच आणखीन वागतो. ह्याच्या उलट तुम्ही जर का तुमचं मन शांत ठेवलं आणि तुम्ही तसं हे केलं नाही तर तो सुधारण्याची शक्यता असते, तो तुमच्याप्रमाणे बदलण्याची शक्यता असते. आणि आता त्या जसं सांगत होत्या की तुमच्या मनात उलट सुलट विचार येतात, सो दे कॅन्सल इच अदर. त्यामुळे तर तुमच्या मनासारखं काहीच होत नाही, कारण तुमच्या ह्याच्यात उलट सुलट विचार येतात. पण जेव्हा हे तपस्वी एकाच विचारावर हे करतात तेव्हा त्यांच्यासारख्या घटना घडू शकतात, तुम्ही जसा विचार करता तसा. रामदास सांगतात की उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा ते चिराहे. तुम्हाला इथे अरे कल्पवृक्षाच्या खाली उभं केलेलं आहे, तुम्ही चांगले विचार केले तर त्यासारख्या इथे घटना घडू शकतील. पण तुम्ही म्हणता की नाही हे वाईट आहे, हे वाईट आहे, माझ्या वाट्याला असं दुःख आलंय, मग त्या सगळ्या देवता म्हणतात तथास्तु, मग ते तसंच राहतं. म्हणून तुम्ही तुमच्या मनात सद्विचार ठेवले पाहिजे. पण आपल्या ह्याच्यात समजा एखादी स्ट्रॉंग एखादी इच्छा असली तर ती पुरी होऊ शकते. तिचा जर का तुम्ही तसा पाठपुरावा केलात एकाच निश्चयाने, तर तुमच्या मनात नक्कीच अशी शक्ती आहे की ती तुम्हाला हवी ती गोष्ट मिळवून देऊ शकते. पण ह्या गोष्टी सकाम असतात की त्यानंतर मिळाल्यावरही तुम्हाला पूर्ण आनंद होतो असं नाही. जसं ते मगाशी सांगत होते की त्या सुखापाठीमागे दुःख येतं. अशी सुख पाहिजेत की जी कायमच स्थिर राहील. ह्याच्याऐवजी आपलं सुख जर का अशा गोष्टीवर अवलंबून आहे की हे मिळालं की मी सुखी, मग ते नाही मिळालं की मी दुःखी, किंवा ते मिळालं तरी ते माझं टिकून कसं राहील तर मी सुखी, मग ते कोणी हिरावून घेईल का, मग हे सगळे त्याच्या भोवती हे येतात. ह्याच्याऐवजी जे परमात्म्याचं सुख आहे ते तैत्तिरीय उपनिषदात सांगितलं आहे की या जगामध्ये जो सगळ्यात श्रीमंत अशी तुम्ही कल्पना करू शकाल, म्हणजे जो बुद्धीने पण श्रीमंत आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत, जो खूप विद्यावान आहे, असं ज्याचं सुख आहे त्याच्या 10⁻20 टाइम्स हे सुख हे ब्रह्मानंदामध्ये आहे, जे आपल्याला माहिती नाहीये. आणि म्हणून ते तपस्वी लोक सांगतात की तुम्ही तुमच्या अंतरात ते शोधा, तुमच्याकडे तो आनंदाचा खजिना आहे की जो बाहेरच्या कुठल्याही गोष्टींवर अवलंबून नाही, आणि तो तुम्ही मिळवू शकता. आणि ह्याच्या उलट मी काही काही असे बघितले, अल्फा मेडिटेशन म्हणून एक ग्रुप आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हो तुम्हाला पैसा हवाय का, मग तुम्ही त्याचं ध्यान करा की ते नोटांवर नोटा, ते मला अगदी मिळालेलंच आहे, मला जे काही हवंय ना ते मला मिळालेलंच आहे, तर तुम्हाला त्या गोष्टी साध्य होतात. गीतेतही असं सांगितलंय की ह्या ज्या देवता आहेत की लोक वेगवेगळ्या देवतांच्या हे करतात आणि त्यांचं क्षुद्र म्हणजे सकाम हे त्यांचं असतं, तर त्यांना हवं तर चटकन मिळू शकतं. पण त्या गोष्टी ह्या कायमच्या टिकणाऱ्या नाहीये, त्या तुम्हाला कायमचा आनंद देणाऱ्या नाहीये. म्हणजे नंतर तुमच्या लक्षात येतं की नाही, म्हणजे आपल्याला काही ह्याच्यात आता आनंद होत नाही, हे मिळाल्यावर आता मला दुसरं हवंय, ते मिळाल्यावर मला अजून हवंय, मग ते मिळाल्यावर मला अजून हवंय, ही गोष्ट आपली कधीच संपत नाही. तर एक तर सद्विचार करणं किंवा एकच ध्येय ठेवून त्याचा बरोबर पाठपुरावा करणं आणि आपल्या अंतरातली जी शांती आहे तिचा शोध घेणं, त्याच्या आनंदाचा त्याचा शोध घेणं, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. छान. चला थांबायचं आज. जय श्रीराम. जय श्रीराम. उद्या भेटू. जय गुरु.